नमस्कार. टी.व्ही. नेक्स्ट मराठीच्या वतीने आपलं सर्वांचे स्वागत. एक विशेष विषयावर आपण चर्चा करत आहोत. अ, गोकुळ आपला कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे चेअरमन पद भूषवलेले आणि दीर्घकाळ संचालक पद असलेले, विद्यमान संचालक असलेले विश्वास नारायण पाटील तथा आबाजी हे आता काँग्रेसच्या एकनिष्ठ अशा आपल्या राजकीय कारकिर्दीतून शिवसेनेत प्रवेश करत आहेत. या संदर्भात आगामी काळात त्याचा काय फरक होईल किंवा काय त्याचे पडसाद उमटतील यासाठी आपले कार्यकारी संपादक एकनाथ पाटील यांच्याशी आपण हा संवाद साधत आहोत. या प्रवेशाकडे आपण कसं बघता येईल? नमस्कार. विश्वास नारायण पाटील हे गेली 40 वर्ष राजकारणामध्ये सक्रिय नेतृत्व आहे आणि त्यांचा आता जो आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होणार आहे तो करवीर तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला एक धक्कादायक असा त्यांचा निर्णय आहे. विश्वास नारायण पाटील आबाजी यांच्याकडे जर तसं पाहिलं तर ते काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून त्यांच्याकडं संपूर्ण कोल्हापूर जिल्हा पाहत होता. विशेषतः करवीर तालुक्यातलं एक नेतृत्व काँग्रेसचं म्हणून ते पुढं आलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये आज विश्वास नारायण आबाजी यांचं शिवसेना शिंदे गटामध्ये जाणं हे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याच्या एकंदरीत राजकारणावरती मोठा परिणाम घडवून आणण्यासारखं आहे की त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळं करवीरमधल्या काँग्रेसला मोठं खिंडार पडल्यासारखा आता परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. महानगरपालिकेची रणधुमाळी चालू आहे आणि आता आज आपल्या लगेच जिल्हा परिषदच्या निवडणुका सुरू होणार आहे. तर जिल्हा परिषद हे मिनी विधानसभा असतं, त्याच्यावर नेमका काय परिणाम होईल? आता तसं पाहायला गेलं तर आपण करवीर तालुक्यामध्ये आबाजींचं कार्य खूप मोठं आहे आणि आबाजी पहिल्यापासून अगदी गोकुळची इलेक्शन असेल किंवा जिल्हा परिषद काँग्रेसच्या सर्वच निवडणुका असतील तर त्यामध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक आणि स्वर्गीय पी.एन. पाटील यांचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. कारण ह्या दोन नेत्यांच्या मधला एक दुवा म्हणून आबाजींकडे पाहिलं जात होतं. पण आता गेली स्वर्गीय पी.एन. साहेब ज्यावेळेला ते स्वर्गवासी झाले त्यानंतर त्यांचे चिरंजीव राहुल पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. साधारणपणे त्यावेळेला अशी परिस्थिती होती की राहुल पाटलांच्या सोबतच आबाजी आहेत, परंतु काही अंतर्गत ज्या काही घडामोडी घडल्या त्या घडामोडीमध्ये आबाजींचा एक मोठा वाटा होता काँग्रेसच्या ह्याच्यामध्ये. पण तो वाटा आता सध्या शिवसेनेनं उचललेला आहे आणि आता आगामी महानगरपालिका इलेक्शनच्या धामधुमीतच हा बॉम्ब पडलेला आहे आबाजींचा पक्षप्रवेशाचा. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होतोय. येणाऱ्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहिलं तर करवीरमधनं काँग्रेस पूर्ण संपलेली आहे आबाजींच्या प्रवेशामुळे. त्यामुळं सध्या आबाजींचं प्रत्येक गावात नेटवर्क आहे दूध संस्थेच्या माध्यमातून. त्यामुळं तिथं जिल्हा परिषदेच्या इलेक्शनच्या अनुषंगानं त्या ठिकाणी जे काँग्रेस राष्ट्रवादीचे जे काही उमेदवार आहेत त्यांना मोठा परिणाम त्यांच्यावरती होणार आहे. कारण तिथं आबाजींच्या पक्षप्रवेशामुळं त्यांच्या कार्यकर्त्यांचा मोठा गट आहे आणि तो शिवसेनेत गेल्यामुळं तिथं करवीरमध्ये विशेषतः जास्त करून शिवसेनेच्या जिल्हा परिषदेला मोठा बालेकिल्ला झाल्यासारखी आता सध्याची परिस्थिती आहे आणि याचा परिणाम जिल्हा परिषदेमध्ये चांगले सदस्य आज शिवसेनेचे करवीर तालुक्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आबाजींच्यावर काही सरपंचही माजी प्रवेश करणार आहेत, काही पदाधिकारी गावोगावी करणार आहेत. एकंदरीत सगळं बघितलं तर मग करवीर तालुक्यात काँग्रेसचं अस्तित्व संपलं अशी परिस्थिती असणार आहे. नक्कीच. कारण करवीर तालुका हा तसा पाहायला गेला तर काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून पाहिलं जात होतं. स्वर्गीय पी.एन. साहेबांच्या निधनानंतर काँग्रेसला घरघर आली आणि त्यानंतर त्यांचे चिरंजीव राष्ट्रवादीत गेले. पण तिथं काँग्रेस म्हणून विश्वास नारायण आबाजींच्याकडे पाहिलं जात होतं. पण आबाजींचा आता जो शिवसेनेत प्रवेश आहे त्यामुळं करवीरमध्ये पूर्णपणे काँग्रेस संपुष्टात आले हे तितकंच खरं आहे. या सर्व घडामोडीचा गोकुळवर पण नेमका काय परिणाम होणार? नक्कीच आबाजींचं जे काही नेटवर्क आहे ते संपूर्ण गाव पातळीवर असेल, वाड्या वस्तीवरती असेल, प्रत्येक दूध संस्था आबाजींशी कनेक्टेड आहे. अनेक वर्ष त्यांनी गोकुळचं चेअरमनपद भूषवलेलं आहे. गोकुळमध्ये त्यांचं नेतृत्व मोठं आहे, त्यांना मोठं स्थान आहे आणि एक ज्येष्ठ संचालक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.
येणाऱ्या भावी निवडणुकीमध्ये गोकुळमध्ये परिवर्तनामध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठं योगदान आबाजींच्यामुळे प्राप्त होणार, हे क्रमप्राप्त आहे. ही फार मोठी एक राजकीय घडामोड आहे. कोल्हापूर जिल्ह्याचं पश्चिम महाराष्ट्रातील तिथे चर्चा सर्वत्र होत आहे आणि ज्या रणधुमाळीत होतं ह्या मागचा ब्रेन किंवा मागची काय नेमकी सूत्र आलं असं वाटतं? आता तसं पाहायला गेलं तर आबाजींचा चेहरा पाहिला तर आबाजींच्या चेहऱ्यावरती दोनच नावं कोरली गेली होती, एक माधवराव महाडिक आणि एक PN साहेब. त्या दोन व्यक्तींच्या साथ सोडून ही व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीच्या कधीच हाताला लागली नाही आणि कधी गेली नाही. आणि त्यांच्याकडं पूर्वीपासून पाहिलं गेलं तर ते काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून त्यांच्यावरती शिक्का होता. परंतु गेल्या अनेक वर्षापासून त्यांचा संपर्क करवीरचे जे आता विद्यमान आमदार आहेत चंद्रदीप नरके साहेब आणि गोकुळचे संचालक अजित नरके साहेब यांच्या संपर्कात आबाजी कायम असायचे. आणि मग या सगळ्या घडामोडीमध्ये राहुल पाटलांचा ज्यावेळेला राष्ट्रवादी प्रवेश झाला त्यावेळेला आबाजी पण एकाकी पडले की आपलं पण नेतृत्व करवीरमध्ये मोठं आहे आणि काँग्रेस सोडून राष्ट्रवादीमध्ये राहुल पाटील गेले तर आपल्या अस्तित्वाचं काय. आणि हीच संधी आमदार चंद्रदीप नरके गोकुळचे संचालक अजित नरके यांनी कॅश केलेली आहे आणि त्या संधीचं सोनं म्हणून आबाजींना त्यांनी शिवसेनेचा भगवा हातात घेण्यासाठी त्यांनी त्या पद्धतीच्या घडामोडी त्या पद्धतीचं त्यांना तिथं विनंती केली आणि त्यांच्या विचारांचे दोघांचे विचार एकत्र आले आणि या सगळ्या घडामोडीमध्ये आबाजींचा जो शिवसेनेत प्रवेश आहे तो त्याच्या मागचा ब्रेन, त्याच्या मागचे जे हिरो आहेत ते आमदार चंद्रदीप नरके साहेब आणि गोकुळचे संचालक अजित नरके साहेब या दोघांचं या आबाजींच्या पक्षप्रवेशामध्ये मोठा खारीचा वाटा आहे. प्रवेश हा होत असताना आज नरके यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या समन्वयाने हा प्रवेश होत आहे. एकनाथजी शिंदे येत आहेत, त्यांचा मोठा प्रवेश सायंकाळी होणार आहे आणि रोड शोही मोठा आहे आणि अगदी 4च दिवसात आता कोल्हापूर महानगरपालिकेचे मतदान होणार आहे. त्याच्यावर सुद्धा याचा काही कळत परिणाम असणार आहे. नक्कीच, कारण नेमकं कोल्हापूरच्या महापालिकेचं जे वातावरणाची जी रणधुमाळी चालू आहे त्या रणधुमाळीमध्येच हा मोठा बॉम्ब कोल्हापूरमध्ये टाकलेला आहे. आमदार चंद्रदीप नरके असतील, गोकुळचे संचालक अजित नरके साहेब असतील, त्यांच्या नेतृत्वातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आबाजींचा शिवसेना शिंदे गटातला प्रवेश आणि त्याच धर्तीवर जो आज कोल्हापूरमध्ये महापालिकेच्या प्रचार रॅलीचा जो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जो रोड शो होणार आहे त्याचा नक्कीच महायुतीला आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना महापालिकेमध्ये फायदा होणार हे क्रमप्राप्त आहे. आणि आता सगळीकडे चर्चा आहे, काल दुपारपासून आबाजींचा पक्षप्रवेश आज होतोय शनिवारी म्हणून सगळीकडे चर्चा, सोशल मीडियावरती बातम्या प्रसिद्ध होत आहेत. TV नेक्स्ट मराठीचा पण एक विशेष या ठिकाणी आपण आबाजींची स्टोरी प्रसिद्ध केलेली आहे. आणि आज सायंकाळी 5 वाजता कोल्हापूरमध्ये पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे संचालक अजित नरके साहेब आणि शिवसेनेचे सगळे जे आमदार आहेत त्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे जे नेते आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आबाजी आज भगवा झेंडा हातात घेणार आहेत आणि या आबाजींनी घेतलेल्या झेंड्याचा कोल्हापूरच्या राजकारणावरती येणाऱ्या भविष्य जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायती असतील त्याच्यावरती मोठ्या पद्धतीनं परिणाम होणार आहे. आणि याचं सगळं श्रेय आमदार चंद्रदीप नरके आणि गोकुळचे संचालक अजित नरके यांना मिळतंय. दुसरी गोष्ट, शिवसेनेचं करवीरमध्ये आज मोठं स्थान त्या निमित्तानं निर्माण झालेलं आहे की काँग्रेस पूर्णपणे संपुष्टात आले ह्या सगळ्या एकंदरीत घडामोडी. एक काळ बालेकिल्ला असणारं करवीरचं आता हा बुरुज मोठा ढासळलेला आहे आणि आज सायंकाळी प्रवेशानंतर त्याबरोबर कोण कोण प्रवेश करत आहेत, आजी माजी सरपंच आहेत, गाव पातळीचे कार्यकर्ते समावेश आहेत, आबाजींचा मानणारा एक मोठा गट आता हा शिवसेनेत येतोय. या अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. आज प्रवेश झाल्यानंतर त्यांचा मोठा रोड शो आहे आणि त्यानंतर जे प्रसाद उमटणार आहे, जे गोकुळ आणि जिल्हा परिषद निवडणुकी वगैरे असतील, कोल्हापूरच्या महानगर निवडणुकीवर सुद्धा कळत नकळत चांगला असा परिणाम होणार आहे. या सर्व घडामोडीसाठी एकनाथ शिंदेच्या या समावेश असलेल्या प्रवेशानंतर ज्या ज्या काय होतील त्या अपडेट पाहण्यासाठी बघत राहा TV नेक्स्ट मराठी. धन्यवाद.